चॅप्टर नंबर 3 SSC बोर्ड 10th स्टँडर्ड सर्कल. मागच्या वर्षी तुम्हाला चॅप्टर होता बघा सर्कल. मागच्या वर्षी तुम्ही काही त्याच्या बेसिक कन्सेप्ट आणि त्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये शिकलेले होते, पण आपण एकदम बेसिक पासून सर्कलला शिकायला सुरू करू. लक्ष द्या, सर्कल म्हणजे गोल आकार अशी एक फिगर जिचा एक काय असतो, सेंटर असतो, सेंटर पॉइंट असतो सर्कलचा. त्यानंतर मागच्या वर्षीपर्यंत आणखीन गोष्टी काय 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 शिकलेले तुम्ही. सर्कलला सेंटर असतो, त्यासोबत काय असतं, ही सेंटर मधून जाणारी जी लाईन आहे ती काय असती, डायमीटर. आता मी जर त्याला नाव दिलं तर हे AB काय आपली डायमीटर, बरोबर ना. आता डायमीटर जी असती तिचं जर हाफ केलं तर ती काय असते, आपली रेडियस. काय असती, रेडियस. फॉर एक्झाम्पल मी इथून एखादी अशी लाईन मारली सर्कलच्या सर्कमफरन्स वरती, बरोबर का, त्या पॉइंट पर्यंत. पॉइंट समजा सर्कलचा सेंटर आपण O घेतला आणि तर समजा C घेतला, तर OC काय झाली, आपली रेडियस झाली. तसंच OB सुद्धा रेडियस आहे आणि OA सुद्धा काय रेडियस. सेंटर पासनं सर्कमफरन्स वर कोणता जरी पॉइंट असला तर सेंटर पासनं काय असणार आहे, अंतर काय असणार आहे त्या पॉइंटचं सेमच असणार आहे, बरोबर ना. ही एक बेसिक आपलं एकदम बेसिक नॉलेज आहे जे आपण 5वी 6वी 7वी 8वीला शिकतो की सर्कल काय असतं, सेंटर काय असतो, रेडियस काय असते, डायमीटर काय असते, हे आपण पहिलं शिकलेलो आहे. त्यानंतर आपल्याला मागच्या वर्षीची एक ती प्रॉपर्टी जी मी आता सांगत होतो की काय, सेंटर पासनं आपण इथं जी असते ही लाईन, हिला काय म्हणते, कॉर्ड. काय म्हणायचं या लाईनला, कॉर्ड, बरोबर का. तर समजा या कॉर्डला नाव दिलं मी AB, तर सेंटर पासनं जर मी कॉर्ड वरती एखादी लाईन परपेंडिक्युलर टाकली तर ती लाईन काय करते, ह्या कॉर्डला काय करणार आहे, बायसेक्ट करणार आहे. बायसेक्ट करणं म्हणजे काय की ही जी लाईन आहे OP, बरोबर का, ही परपेंडिक्युलर आहे, पण आपण कशावर परपेंडिक्युलर टाकली, ती कॉर्ड वरती. तर त्यामुळं कॉर्डला काय करणार आहे, ती बायसेक्ट करणार आहे, म्हणजे तिचे बरोबर 2 तुकडे करणार आहे. समजून राहिलं सगळ्याला. तर AP इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण इथं, AP इक्वल्स टू PB. काय लिहू शकतो, AP इक्वल्स टू PB. आता ह्या प्रॉपर्टीला मागच्या वर्षी तुम्ही वाचायचं कसं, वाचत कसे होते ते तुम्हाला माहिती आहे की काय, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, ही अशी प्रॉपर्टी तुम्ही लिहायची आणि हिचा यूज करायची. आता इथं एखाद्या वेळेस काय व्हायचं, फिगर मध्ये इथं ट्रायंगल फॉर्म व्हायचे असे, बरोबर ना, आणि तुम्हाला काय करायला लावायचे, ते ट्रायंगल इक्वल दाखवायला लावायचे. मग आपण आपल्याला माहिती आहे, टेस्ट शिकलेलो आपण मागच्या चॅप्टर मध्ये, बरोबर, सिमिलॅरिटी मध्ये, की कोणत्या टेस्टनी 2 ट्रायंगल सिमिलर आपण दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल ही साईड आपली इक्वल आहे ह्या साईडच्या, त्यानंतर ही रेडियस आहे आणि ही पण रेडियस आहे, बरोबर ना, आणि ही कॉमन साईड आहे. काय, कॉमन साईड. तर कॉमन साईड असल्यामुळं ती साईड पण काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये. तर त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, 2 ट्रायंगल्स कसे तिथं सिमिलर आहे, किंवा 2 ट्रायंगल्स आता इथं एक्झॅक्ट कॉन्ग्रुएंट नाही म्हणू शकतो, पण 2 ट्रायंगल काय, या प्रॉपर्टीनं कोणती प्रॉपर्टी यूज केली, साईड साईड साईड, SSS आपण जी म्हणतो ती प्रॉपर्टी आपण यूज करून 2 ट्रायंगल सिमिलर दाखवू शकतो. किंवा आपण म्हणू शकतो ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रुएंट आहे आणि ह्यो अँगल आणि ह्यो अँगल 90 डिग्रीचा कॉन्ग्रुएंट आहे. साईड अँगल साईड पण आपण काय करू शकतो, 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. असं हे बेसिक नॉलेज होतं आपलं, बरोबर. त्यानंतर आपल्या सर्कल चॅप्टरच्या पहिल्या टेक्स्टबुकच्या पहिल्या पेजवरती काय काही कन्सेप्ट आहेत त्या बघून घ्या एकदा. की सगळ्यात पहिलं काय सांगितलेलं आहे की कॉन्ग्रुएंट सर्कल काय असतात, जेव्हा 2 सर्कलची रेडियस काय असणार आहे, सेम असणार आहे. दोन्हीची रेडियस काय आहे, सेम. फॉर एक्झाम्पल मी काय म्हटलो, OA ह्या सर्कलची रेडियस आहे आणि BC ह्या रेडियसची, ह्या सर्कलची काय आहे, रेडियस, आणि ही जर 5 सेंटीमीटर असली आणि ही सुद्धा 5 सेंटीमीटर असली तर हे 2 सर्कल काय असतात, कॉन्ग्रुएंट सर्कल्स, बरोबर ना. हे 2 सर्कलचा प्रकार काय झाला, कॉन्ग्रुएंट सर्कल. त्याच्यानंतर दुसरा प्रकार पडतो कोनसेंट्रिक सर्कल. कोणता सर्कल, कोनसेंट्रिक. कोनसेंट्रिक सर्कलचा प्रकार म्हणजे काय की जेव्हा एक सर्कल ड्रॉ केला आपण आणि त्याचं सेंटर काय आपलं O आहे, आणि दुसरा एक सर्कल ड्रॉ केला त्याचं सुद्धा सेंटर काय O आहे, जेव्हा दोन्ही सर्कलचं सेंटर काय एकच असणार, बरोबर ना. तर त्या 2 सर्कलला काय म्हणतो आपण, कोनसेंट्रिक सर्कल. कोनसेंट्रिक सर्कल. त्यानंतर तिसरा प्रकार पडतो आपला इंटरसेक्टिंग सर्कल्स. कोणता सर्कल, इंटरसेक्टिंग सर्कल्स. जेव्हा 2 सर्कल एकमेकांना 2 पॉइंटला कट करतात, बरोबर ना, 2 पॉइंट वरती एकमेकांना 2 सर्कल काय करणारे, कट करणारे, तेव्हा अशा सर्कल्सला काय म्हणतो आपण, इंटरसेक्टिंग सर्कल्स. कोणते सर्कल, इंटरसेक्टिंग सर्कल्स. आता मागच्या वर्षी आपण काय करत होतो, सर्कल मधली जरा कॉर्ड असली एखादी, याच्यानंतरची कन्सेप्ट, सर्कल मध्ये जरा एखादी कॉर्ड असली, फॉर एक्झाम्पल एक सर्कल काढा आणि त्याच्यानंतर इथं एक अशी लाईन मारायचो आपण, तिला काय म्हणायचो, कॉर्ड. काय म्हणायचो, कॉर्ड. पण ह्या वर्षी त्या लाईनला
आपण काढताना जेव्हा जर असं काढलं, ही लाईन जर अशी ड्रॉ केली मी, तिला कॉर्ड न म्हणता ह्या लाईनला काय म्हणणार आहे आपण, सिकंट. काय म्हणणार आहे, सिकंट. लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे आपल्याला कन्सेप्ट जी लागणार आहे पुढे एक्झरसाइज मध्ये, ती काय आहे, हिला सिकंट म्हणायचं आहे आणि त्याच्यासोबत सोबत अशी एखादी लाईन जी सर्कलला फक्त एका पॉइंटला काय करून चालली, टच करून चालली. फॉर एक्झाम्पल ही लाईन आहे, ही सर्कलला काय करते, एका पॉइंटला टच करते, या पॉइंटला. तर हिला काय म्हणायचं, टँजंट. काय म्हणायचं, टँजंट. हे लक्षात घ्या. सिकंट कोणती, जी सर्कलला आतमधून कट करून चालली, सर्कलच्या आतमधून चालली, ती काय आपली सिकंट आहे. आणि अशी लाईन जी सर्कलला फक्त टच करून चालली बाहेरच्या साईडला, आणि ती ती टँजंट जी असती ती सर्कलला फक्त आणि फक्त किती पॉइंटला टच करू शकते, ओनली अँड ओनली 1 पॉइंटलाच टच करू शकते. तशा लाईनलाच आपण काय म्हणणार आहे, टँजंट म्हणणार आहे. आणि टँजंटची प्रॉपर्टी काय आहे की ती एकाच पॉइंटला टच करणार. एवढं लक्षात आलं सगळ्याला. बरं, त्यानंतर आता बघायची आपल्याला कन्सेप्ट. एवढी कन्सेप्ट सगळ्याला समजलेलीच आहे की काय, सर्कल असतो, सर्कलचा सेंटर, त्यानंतर एखादी लाईन सर्कलला काय करते, एका पॉइंटला टच करून जाते. ह्या लाईनला, लाईन एल जी आहे काय आपली टँजंट आहे. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 सॉल्व्ह करण्यासाठी एक थिअरम आहे जिचं नाव आहे टँजंट थिअरम. काय नाव आहे, टँजंट थिअरम. तर लाईन एल काय आपली, लाईन एल इज टँजंट. काय आपली लाईन एल इज टँजंट. ही लाईन जी आपली ती टँजंट आहे. का बरं, ती सर्कलला काय करते, एका पॉइंटला टच करून जाते. तर आपली टँजंट थिअरमची प्रॉपर्टी काय सांगते, टँजंट थिअरम आपल्याला सांगणार काय, इफ अ लाईन इज टँजंट, बरोबर का, ऍट 1 पॉइंट ऑन द सर्कल, तर मग ती लाईन काय असती. आणि जर एक रेडियस आपण तिला ड्रॉ केली तर रेडियस आणि टँजंट काय असते, परपेंडिक्युलर असते. टँजंट थिअरमची जी आपली प्रॉपर्टी आहे किंवा स्टेटमेंट आहे ती बघून घेऊ एकदा. टँजंट ऍट एनी पॉइंट ऑफ the tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. A line tangent काय असती, परपेंडिक्युलर असती. कशाला, रेडियसला. ही रेडियस जर मी इथून काढली OA, तर हे जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, P इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, तर OP ही रेडियस काय असणार आहे, टँजंटला परपेंडिक्युलर असणार आहे. आपली प्रॉपर्टी आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे की काय, अ लाईन टँजंट टू अ सर्कल at a point is perpendicular to the radius at the point of contact. ज्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला रेडियस आणि टँजंट मिळतात त्या पॉइंटला ती काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. अशी आपली कोणती थिअरम सांगते, टँजंट थिअरम. आणि हिचा आपल्याला यूज करायचा आहे की रेडियस आणि टँजंट कधी बिन परपेंडिक्युलर असणार. फॉर एक्झाम्पल मी काय केलं, इथे एखादी टँजंट काढली. आता इथं जरा टँजंट काढली तर इथून मी जरा सेंटर पासून इथून जरा रेडियस काढली, तर रेडियस आणि हे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, बरोबर. तर हे काय असणार आहे, हे पॉइंटला रेडियस आणि ही लाईन एम काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. अशा तुम्ही किती पण टँजंट एका सर्कलला काढू शकता. हाऊ मेनी टँजंट्स कॅन बी ड्रॉन ऑन द सर्कल. सर्कलला आपण टँजंट किती काढू शकतो, तर इन्फानाइट नंबर ऑफ टँजंट आपण काढू शकतो. कारण की सर्कलच्या सर्कमफरन्सवर किती पॉइंट आहे, इन्फानाइट नंबर ऑफ पॉइंट्स आहे, बरोबर ना. आणि एका पॉइंट पासून सर्कल किती ड्रॉ करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी हे पॉइंट घेतला, इथून किती सर्कल काढू शकता, इथून बी इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल आपण ड्रॉ करू शकतो. एक असा काढला, परत ह्या पॉइंट पासूनच काढायचा आहे ना, मग एक असा काढला, त्याच्यानंतर एक असा काढला. असे किती पण इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल्स काय करू शकतो आपण, ड्रॉ करू शकतो एका सिंगल पॉइंट वरनं. 2 पॉइंट वरनं किती सर्कल ड्रॉ होऊ शकते, अशी कन्सेप्ट आहे आपली टेक्स्टबुक मध्ये. 2 पॉइंट वरनं किती सर्कल आपण ड्रॉ करू शकतो. फॉर एक्झाम्पल ह्यो एक पॉइंट घेतला आणि ह्यो एक पॉइंट घेतला, 2 पॉइंट मधनं आपल्याला सर्कल काढायचे. एक असा काढला, बरोबर. त्यानंतर एक असा बी निघू शकतो. त्यानंतर याच्यात पण काय होणार, इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल्स काय होणार आहे, आपले ड्रॉ होणार आहे, बरोबर. असे भरपूर सर्कल काढू शकतो. आता ते आपण 2 पॉइंट घेतले त्यामुळे काय झालं, तिथं सर्कलचं सेंटर जे ते एकत्र येऊन नाही राहिलं, किंवा मग सर्कलचं सेंटर जे ते बरोबर येत नाही आणि सर्कलचा आकार बी बरोबर नाही येऊ राहिला. आपण बघितलं की 2 पॉइंट जर असले तर 2 पॉइंट मधनं आपण काय करू शकतो, इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल ड्रॉ करू शकतो. आणि सिंगल जरी पॉइंट असला तर आपण काय करू शकतो, इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल्स ते एका सिंगल पॉइंट मधनं आपण ड्रॉ करू शकतो. पण मी जर म्हटलं तुम्हाला 3 नॉन कोलिनियर पॉइंट, नॉन कोलिनियर म्हणजे काय, 3 असे पॉइंट जे एका सिंगल लाईन वरती नाहीये. कोलिनियर पॉइंट काय असतात, सपोज ही लाईन एल आहे, लाईन एल वरती पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी आहे. अशा 3 पॉइंटला काय म्हणतो आपण, कोलिनियर पॉइंट्स. पण हे पॉइंट जरा एका सिंगल लाईन वर येत नसले, जसे की हे 3 पॉइंट असले A B C,
ह्या 3 पॉइंट मधनं आपण किती सर्कल ड्रॉ करू शकतो असा जरा प्रश्न असला तर आपण किती सर्कल ड्रॉ करू शकतो या 3 पॉइंट्स मधनं? ओनली अँड ओनली 1 सर्कल आपण काय करू शकतो? ड्रॉ करू शकतो. एक युनिक सर्कल असणार तो एकमेव सर्कल असणार. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकत नाही, दुसरा कोणता सर्कल त्या 3 पॉइंट मधनं ड्रॉ करू शकत नाही. आणि 3 जर असे पॉइंट असले कोलिनियर असले तर असं आपल्याला सर्कल ड्रॉ करता येईल का की तिन्ही पॉइंट मधनं काय झाला पाहिजे, तो 5 झाला पाहिजे. त्याची सर्कमफरन्स तिन्ही पॉइंट मधनं आपली 5 झाली पाहिजे. असं सर्कल आपल्याला ड्रॉ करता येईल का? तर नाही येणार. या प्रश्नाचं उत्तर काय? नाही. नो सर्कल कॅन बी ड्रॉन फ्रॉम 3 कोलिनियर पॉइंट्स. 3 कोलिनियर पॉइंट असले त्याच्यातनं एक पण सर्कल काय करता येणार नाही, आपल्याला ड्रॉ करता येणार नाही. नो सर्कल कॅन बी ड्रॉन. नो सर्कल कॅन बी ड्रॉन. आणि 3 नॉन कोलिनियर पॉइंट असले तर ओनली 1 युनिक सर्कल कॅन बी ड्रॉन. ओनली 1 युनिक सर्कल कॅन बी ड्रॉन. कॅन बी ड्रॉन. त्यानंतर आपण जर काय केलं, एकदा रिकॉल करून घेऊ त्याला परत. आपण काय काय शिकलो? पहिली प्रॉपर्टी काय? 1 पॉइंट. जर आपल्याजवळ 1 पॉइंट असला, हाऊ मेनी सर्कल कॅन बी ड्रॉन? किती? इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल कॅन बी ड्रॉन. इनफायनाइट नंबर ऑफ सर्कल्स कॅन बी ड्रॉन. जर आपल्याजवळ 2 पॉइंट असले तर 2 पॉइंट्स, तर तरी पण काय करू शकतो आपण? इन्फानाइट नंबर ऑफ सर्कल काय करू शकतो? ड्रॉ करू शकतो. आपल्याजवळ जरा काय असलं, तिसरं काय शिकलो होतो आपण पॉइंट, की आपल्याजवळ 3 कसे पॉइंट असले? नॉन कोलिनियर. नॉन कोलिनियर म्हणजे काय? की जे एका लाईन वरती नाही आहेत असे पॉइंट्सला आपण नॉन कोलिनियर म्हणतो. 3 नॉन कोलिनियर पॉइंट मधनं आपण ओनली 1 सर्कल, ओनली 1 युनिक सर्कल आपण काय करू शकतो? ड्रॉ करू शकतो. त्यानंतर चौथा पॉइंट काय? की 3 कोलिनियर पॉइंट. कोलिनियर म्हणजे काय? एका लाईन वरती येणारे. तर नो सर्कल कॅन बी ड्रॉन. नो सर्कल कॅन बी ड्रॉन. वापस मुद्द्यावर आपल्या आपण कुठं होतो की सर्कल आणि टँजेंट, एक सर्कलची रेडियस आणि टँजेंट काय असते एकमेकांना पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला काय असती? परपेंडिक्युलर असती. ही आपण थेरम कोणती शिकलो होतो? टँजेंट थेरम. सेंटर ओ घेतला होता, ह्यो ए घेतला होता आणि लाईन एल होती. सेंटर पासून ओ पासून ए पर्यंत एखादी लाईन आपण ड्रॉ केली, तिला काय म्हणतो? रेडियस. आणि लाईन एल टँजेंट म्हणजे काय? एका पॉइंटला टच करणारी सर्कलला ती असते टँजेंट. टँजेंट आणि रेडियस कशी असती? परपेंडिक्युलर. अशी आपण गोष्ट शिकलो होतो. ही थेरम होती, आपण पहिल्या नंबरला शिकलेलो टँजेंट थेरम. आता थेरम जी असते तिची कन्व्हर्स थेरम असते प्रत्येक ठिकाणी. आपण पहिल्या चॅप्टर मध्ये पाहिलं की बीपीटी बरोबर, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, तिचीच कन्व्हर्स ऑफ बीपीटी पण असणार. अँगल बायसेक्टर, कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर. तर मग प्रत्येक थेरमची काय असते? एक कन्व्हर्स थेरम असते. ती काय सांगते आपल्याला? कन्व्हर्स थेरम, कन्व्हर्स ऑफ टँजेंट थेरम. कन्व्हर्स ऑफ टँजेंट थेरम. आणि कोणती थेरम केव्हा लावायची हे आपल्याला समजलं पाहिजे. कन्व्हर्स ऑफ टँजेंट थेरम. आता ही थेरम केव्हा लावायची असते आपल्याला? जर एखादी लाईन काय आहे? टँजेंट आहे, तर आपण काय म्हणू शकतो? कंडिशन पहा. एक कंडिशन असती आणि एक कंडिशन असल्यानंतर काय असतं? आपल्याला एक आन्सर भेटतं. काय कंडिशन काय असती? द लाईन एल इज टँजेंट. इफ लाईन एल इज टँजेंट अशी आपली कंडिशन आहे. मग आन्सर काय भेटतंय? देन रेडियस इज परपेंडिक्युलर. रेडियस काय असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे ह्या टँजेंटला. कशाला? रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजेंट. आणि त्यानंतर कन्व्हर्स मध्ये काय होणार आहे? कंडिशन उलटी होणार आहे. आन्सर कंडिशन बनून जाईल आणि कंडिशन आन्सर बनून जाईल. तर ह्या ठिकाणी नाही, ह्या ठिकाणी तसं नाही होणार. कन्व्हर्स ऑफ टँजेंट मध्ये काय होईल? जर तुम्हाला असं दिलेलं आहे की परपेंडिक्युलर आहे, रेडियस आहे आणि एक लाईन टँजेंट आहे आणि त्या जर परपेंडिक्युलर आहे, तर मग ही लाईन जी असेल ती काय असेल? टँजेंट असेल. एक्झाम्पल बघून घेऊ एकदा, नीट कंडिशन वाईज शिकू. कंडिशन काय आहे आपली इथं? की OA इज परपेंडिक्युलर टू लाईन एल. OA काय आहे? परपेंडिक्युलर आहे कशाला? लाईन एल ला. तर आपण काय म्हणू शकतो आन्सर मध्ये? देन बाय कन्व्हर्स ऑफ टँजेंट थेरम आपल्याला काय सांगता येईल? की लाईन एल इज टँजेंट. लाईन एल इज टँजेंट. आता या दोन्ही थेरम मध्ये कंपॅरिझन करून जर आपण विचार केला तर तिथं काय होतं? इफ लाईन एल इज टँजेंट, लाईन एल काय आहे? टँजेंट आहे, तर काय असणार आहे? देन रेडियस आणि टँजेंट काय असणार आहे? एकमेकांना परपेंडिक्युलर. म्हणजे परपेंडिक्युलरचा इथं विषय मेन. आणि दुसऱ्या थेरम मध्ये कन्व्हर्स ऑफ टँजेंट थेरम मध्ये काय सांगू राहिले? जरा OA म्हणजे एक रेडियस. OA काय आपली? रेडियस. रेडियस जर काय असली? परपेंडिक्युलर असली लाईन एल ला,
लाईन एल ला काय म्हणू शकतो आपण, ती काय टँजंट आहे. टँजंट म्हणजे ती काय करते, सर्कलला फक्त एका पॉइंटला टच करते. अशी आपल्याला कोणती थेरम सांगणार आहे, कन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. त्यानंतर आपण हे व्हिडिओसाठी टँजंट थेरम आणि कन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम आणि आणखी याच्यात भरपूर थेरम आहे पुढे चालून, टँजंट सेगमेंट थेरम, टँजंट सिकंड थेरम, टँजंट सेगमेंट सिकंड थेरम, म्हणजे असे भरपूर थेरम आहे. त्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू थेरमचा. फक्त आपण प्रॉपर्टी शिकून घेऊ की कोणत्या थेरमच्या प्रॉपर्ट्या कशा यूज करायच्या आणि लगेच प्रॅक्टिस सेट वरती येऊन जाऊ आणि नंतर एक थेरमचा एक सेपरेट व्हिडिओ बनवू. बरं, यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 साठी लागणारी दुसरी जी थेरम आहे त्या थेरमचं नाव आहे, तिसरी थेरम आहे सॉरी, त्या थेरमचं नाव आहे टँजंट सेगमेंट्स थेरम. टँजंट सेगमेंट्स थेरम, बघा सेगमेंट्स नाही ते सेगमेंट आहे फक्त, टँजंट सेगमेंट थेरम. आता ही थेरम काय सांगते आपल्याला की एखादा सर्कल असला आणि सर्कलला काय केलं तुम्ही, कोणत्या पण बाहेरच्या एका पॉइंट पासून, फॉर एक्झाम्पल मी इथे एक पॉइंट घेतला एम नावाचा, तर कोणत्या पण एखाद्या बाहेरच्या लाईन पासून जर तुम्ही इथून या सर्कलला एखादी टँजंट काढली, टच नाही झालं ते, आणि परत आणखीन एखादी टँजंट काढली, दोन टँजंट जर आपण एका पॉइंट पासून सर्कलला जरा ड्रॉ केल्या, तर ह्या दोन टँजंट जे आहेत त्या सर्कलला ह्या पॉइंटला टच करताय, म्हणजे ह्या पॉइंटला टँजंट आपली तिथं टच करते, तर काय असणार आहे बघा, थेरम काय सांगते आपल्याला, एम ए एक टँजंट आहे, ती ए पॉइंटला टच करू राहिली, आणि दुसरी काय लाईन आहे एम बी अशी एक दुसरी लाईन आहे, ती कोणत्या पॉइंटला टच करू राहिली, बी पॉइंटला. म्हणजे ह्या दोन टँजंट आहे आपल्या. फॉर एक्झाम्पल लाईन एल घेऊ आणि एम घेऊ, लाईन एल अँड एम आर टँजंट, दोन वेगवेगळ्या टँजंट आहे आणि दोन वेगवेगळ्या पॉइंटला टच करू राहिली. ती टँजंट बी ला टच करू राहिली आणि ही टँजंट जी आहे एम, ती कोणत्या पॉइंटला टच करू राहिली, सर्कलला ए पॉइंटला टच करू राहिली. अशा जर दोन लाईन असल्या तर ह्या दोन लाईन्स काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट. त्यांची मेजर जी असणार आहे, लेंथ जी असणार आहे ती काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट राहणार आहे. एम ए इज इक्वल्स टू एम बी. बरोबर, आपण लिहू शकणार काय, कंडिशन काय, दोन लाईन काय पाहिजे, टँजंट पाहिजे कोणत्या पण एका बाहेरच्या पॉइंट पासून. बरोबर, कंडिशन आणि स्टेटमेंट बघून घ्या. कंडिशन, इफ टू टँजंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट, two tangents from external point are drawn, तर मग आन्सर काय येणार आहे आपलं, स्टेटमेंट काय येणार आहे, कंडिशन आपली ही आहे स्टेटमेंट. तर आन्सर काय त्याचं, देन ह्या ज्या टँजंट आहे ज्या पॉइंटला टच करताय तिथून ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत आणि ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत आपल्या दोन्ही टँजंटची लेंथ कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. तर आपण आन्सर लिहू शकतो की एम बी इज इक्वल्स टू एम ए, त्यांची लेंथ आणि मेजर काय असणार आहे, सेम असणार आहे. अशा ह्या आपण तीन थेरम शिकलो. पहिली थेरम कोणती शिकलो, सगळ्यात पहिली थेरम आपण शिकलो काय की टँजंट थेरम. एखादी लाईन जरा सर्कलला एका पॉइंटला टच करते, ती लाईन काय असती, त्या रेडियसला परपेंडिक्युलर असते, ती लाईनला आपण टँजंट म्हणतो. दुसरी थेरम काय शिकलो आपण, कन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. तिला जर एखादी रेडियस आणि लाईन परपेंडिक्युलर असली, तर ती लाईन काय असते, टँजंट असते. आणि तिसरी प्रॉपर्टी कोणती शिकलो, टँजंट सेगमेंट थेरम. ह्या दोन सेगमेंट आहे एल आणि एम, ह्या दोन लाईन काय सेगमेंट, आणि आपण बाहेरच्या एका सिंगल पॉइंट पासून ड्रॉ केल्या तर त्या दोन लाईन काय असते, इक्वल असत्या लेंथ मध्ये, असं आपण बघितलं. बरं,